नमस्कार मित्रांनो, आज पहिला श्रावण सोमवार आणि सोबतच नागपंचमीचा हा पावन सण. आज सर्वत्र एक वेगळाच उत्साह आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं आहे. मंदिरामध्ये महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी जमली आहे. हर हर महादेवाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेलं आहे. श्रावणाची ही पहिलीच सुरुवात आणि नागपंचमीचा सण. बाजारात फिरताना जागोजागी मातीचे रेखीव नाग विकायला आलेले दिसतात. मंदिराच्या बाहेर नागाच्या मातीची मूर्ती घेऊन बसलेला हा मुलगा पाहिला तेव्हा मन नकळत काही वर्ष मागे निघून गेले. लहानपणीची नागपंचमी म्हणजे आमच्यासाठी एक वेगळाच आनंद असायचा. आम्ही 10-12 मित्र एकत्र यायचो, स्वतः मातीचा नाग बनवायचो आणि एका ताटात नागबाबासोबत दुधाची वाटी घेऊन घरोघरी निघायचो. घराच्या दारात उभं राहून आम्ही एकत्र एकच गाणं ओरडून म्हणायचो, गो 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 घोसला, नातीबाईंनी ढोसला, दूध दे लाया दे, नागबाबा भला करे. मग घरातील काकू किंवा आजी बाहेर यायच्या, नागबाबाची पूजा करायच्या आणि आम्हाला प्रेमाने 4 आणे, 8 आणे किंवा एखादा रुपया द्यायचा. तो 4-8 आण्याचा आनंद आजच्या हजारो रुपयापेक्षा खूप मोठा होता. आज काळ बदलला, पद्धती बदलल्या, पण लहानपणीच्या त्या आठवणी आणि सणाचा तो उत्साह आजही मनात कायम आहे. तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला पहिला श्रावण सोमवारच्या आणि नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या लहानपणीच्या नागपंचमीची आठवण कमेंटमध्ये नक्की सांगा. पूजेची परंपरा नागाची पूजा करत होते.